होत आहे आणि रुद्रसागर न्यूज पेपर 8व्या वर्षात पदार्पण होत आहे. या निमित्त या दोन्ही महाराष्ट्र केसरी न्यूजला आणि रुद्रसागर न्यूज पेपरला माझ्या मनापासून हार्दिक शुभेच्छा आहे. त्यांचे जे संपादक आहेत आदरणीय श्री बबलूजी मारवाडे साहेब यांना सुद्धा माझ्यातर्फे आणि माझ्या पशुसंवर्धन विभागातर्फे आपल्याला खूप खूप शुभेच्छा. आपल्याला निरोगी दीर्घायुष्य लाभो आणि आपले दोन्ही वर्तमानपत्र न्यूज चॅनल हे खूप पुढे जाऊन जसं स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांच्या केसरी या न्यूज पेपरनी इंग्रजांना आपल्या देशातून घालवण्यासाठी मदत केली, त्याच पद्धतीनं आपल्या या महाराष्ट्र केसरी न्यूज पेपरने आपल्या या सडक अर्जुनीचं भाग्य विधाता बनून पुढे यावं अशा शुभेच्छा देतो. आजच्या या कार्यक्रमाला आपल्या विधान परिषद भंडारा आणि गोंदियाचे सर्वांचे आपले लाडके आदरणीय आमदार साहेब अविनाशजी ब्राह्मणकर साहेब, आजच्या या कार्यक्रमाला आपल्या पंचायत समितीचे सभापती आदरणीय वडगाई साहेब, आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमच्या पंचायत समिती सदस्य वाढई साहेब, बडोले साहेब, मंचावर उपस्थित बसलेले सर्व आदरणीय माननीय पदाधिकारीगण, आपल्या या क्षेत्राचे आदरणीय माजी आमदार चंद्रिका पुरे साहेब, माझ्या समोर उपस्थित असलेल्या सर्व या क्षेत्रातील सर्व आदरणीय पत्रकार बंधूंनो, भगिनींनो, माता बंधू आणि भगिनींनो, मला यांचा वाढदिवस आहे हे माहीत नव्हतं आणि माझा सत्कार आहे हे मला माहीत नव्हतं. फक्त काल मारवाडे सरांचा फोन आला की आपल्याही आम्ही सत्कार करणार आहोत. म्हटलं मी सत्कार वगैरे कार्यक्रमात सहसा कधी माझा आजपर्यंत सत्कार झालेला नाही. आणि सहसा आपण समाजामध्ये पाहतो की पशुवैद्यक जो हा विभाग आहे हा लोकांपासून किंवा समाजापासून म्हणजे थोडासा दुर्लक्षित असलेला विभाग आहे. या विभागामध्ये म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये कुठल्याने सत्कार केल्याचं मला म्हणजे पहिल्यांदा मला भास होतं की आपलाही सत्कार होत आहे. बरं वाटलं चला पत्रकार संघाकडून सत्कार आपण गेलंच पाहिजे. बरेचशा लोकांनी म्हटलं पत्रकार संघाच्या ह्याच्यात जास्त जायचं नाही, पदाधिकारी वगैरे असतात, पत्रकार असतात. म्हटलं हेच आपण चुकी करतो की पत्रकार या आपल्या देशाचा चौथा आपण आधारस्तंभ असतो. आपला विभाग त्यांना समजलं पाहिजे. म्हणून मी माझा पशुसंवर्धन विभाग काय काम करतो, आपण पत्रकार वगैरे पत्रकारिता वगैरे आपण याच्याविषयी मी जास्त बोलणार नाही, कारण पत्रकारिता हा एक समाजाचा एक आरसा आहे. ज्यांच्या चुका होतात त्यांना तुमचं आरसा दाखवण्याचा एक महत्वाची भूमिका पार पडतो. जे गोष्टी चांगल्या आहेत त्याची तारीफ पण पत्रकार लोक करतात. ज्या गोष्टी समाजाला माहीत नसतात त्या आपण दैनंदिन वर्तमानपत्रातून वाचतो, आपलं नॉलेज अपडेट करतो. ज्या गोष्टी आपल्या दैनंदिन घडामोडी घडतात त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते. म्हणजे पत्रकारांचं या समाजावरती या लोकांवरती खूप मोठा उपकार आहे, हे सर्वांनी मान्य करायला पाहिजे. मग मित्रांनो, आज आपण जर पाहिलं जर खूप पुढे चाललेलं आहे. सर्वांचं कोणी चंद्रावर चाललं, सूर्यावर चाललं, खूप टेक्नॉलॉजी मध्ये आपण पुढे जातो. परंतु माणूस हा तुमच्या सडक अर्जुनीच्या गल्लीतला असो की तुमच्या दिल्लीतला असो, या प्रत्येकाला खायला पुढील काळामध्ये अन्न लागणार आणि हे अन्न पैदा करण्याचं काम आपले शेतकरी करतात आणि आमचे पशुपालक करतात, म्हणजे गाई म्हशी करतात. तुम्ही आज मुंडे साहेबांच्या मुळे तुम्हाला सर्वांना रोज वर्तमानपत्रात किंवा आपण टीव्ही वरती बघतो की दुधामध्ये भेसळ, इतर गोष्टीमध्ये खूप भेसळ. हे भेसळ का वाढलेली आहे? लोकसंख्या खूप वाढत चाललेली आहे, अफाट लोकसंख्या वाढत आहे. परंतु त्या मानाने आपलं पशुपालन, आपलं दुधाचं उत्पन्न, मटणाचं बकऱ्याचं उत्पन्न हे कमी होत आहे आणि ह्या दुधामध्ये भेसळी चाललेले आहे, भेसळयुक्त दूध येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या हे लक्षात आलेलं आहे की पुढील काही 10 वर्ष 20 वर्षाच्या काळामध्ये अन्नधान्याची आणि प्राणीजन्य उत्पन्नाची ही कमतरता भासणार आहे. याकरता महाराष्ट्र शासनाने एक सहाय्यक आयुक्त लेवलचा माणूस जो नेहमी जिल्ह्याच्या ठिकाणी बसायची ती पोस्टिंग जिल्ह्याच्या लेवलवर होती, ती तालुका लेवलवरती बसवून ठेवली आहे. म्हणजे तालुका लेवलवरती सर्वात मोठी पोस्ट जोर करती असेल तर पशुवैद्यक सहाय्यक आयुक्तांची. हे सर्वांना लक्षात आलं पाहिजे. ही का ठेवली आहे, यामागचं कारण काय असलं पाहिजे?
कारण आपली जी ग्रामीण अर्थव्यवस्था आहे हे पशुपालनावरती आणि गाई आपल्या शेतीवरती अवलंबून आहे. जोपर्यंत शेतकऱ्याच्या खिशामध्ये पैसा येणार नाही, आपण नेहमी बोलत असतो की गुजरात खूप श्रीमंत राज्य आहे. आपण नेहमी जनरली चर्चा करतो गुजरात श्रीमंत राज्य आहे. तुम्ही गुजरातला जर फिरायला गेला तर तुमच्या असं लक्षात येईल, गुजरातची मुख्य अर्थव्यवस्था जर कोणाची असेल तर अमूलच्या हातामध्ये आहे. प्रत्येकाच्या घरी 10-20 गाई म्हशी आहे. प्रत्येकाच्या घरी दुधाचं उत्पन्न आहे. जे शेतीपासून किंवा इतर याच्यातून उत्पन्न होते ते होतेच होते, परंतु दुधाचं उत्पन्न हे त्याच्या मोठ्या प्रमाणात त्या गुजराती माणसाच्या खिशामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात पैसा आहे. आणि कोण श्रीमंत होऊ शकतो? जो माणूस शहरातला पैसा आपल्या खिशामध्ये ओढू शकतो किंवा आपल्या खिशामध्ये जो शेतकरी किंवा पशुपालक पैसा ओढू शकतो तो श्रीमंत होऊ शकतो. आणि हे शहरातील पैसा ओढण्याचं मुख्य माध्यम आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचं कोणतं असेल तर शेतीतून निघणारं उत्पन्न आणि आपल्या घरी होत असलेले गाई म्हशीचं दूध, गाई शेळ्यांपासून मिळणारं मटण आणि कोंबड्यांपासून मिळणारे अंडे, कोंबड्यांचं उत्पन्न. आणि ह्या ग्रामीण लोकांना आपण मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार देऊ शकतो. आणि हे महत्वाचं काम ह्या पशुसंवर्धन विभागातर्फे करायचं आहे. आणि पत्रकार मित्रांना मी सांगू इच्छितो की सहसा पशुसंवर्धन विषयी बरेचशा वेळे आपण पाहतो किंवा निगेटिव्ह बातम्या असतात. बातम्या कोणत्या असतात? डॉक्टर दवाखान्यात मिळाला नाही, ह्या बातम्या सहज असतात. असलीच पाहिजे बातमी डॉक्टर. परंतु आता ती गोष्ट राहिलेली नाही, कारण आम्हाला थंब आहे, महाराष्ट्र शासनाने थंब दिलेला आहे. 8 वाजता दवाखान्यात पोहोचून जर अटेंडन्स लावली नाही आणि संध्याकाळी 5च्या नंतर जर अटेंडन्स लागली नाही तर त्या दिवशी त्याचा पगार पडतो. म्हणजे अटेंडन्स सुरू केलेली आहे पशुसंवर्धन विभागामध्ये. हे महत्वाची गोष्ट आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट आमच्या विभागामध्ये कुठली असते की इथं अशी घटना झाली, डॉक्टर पोहोचलो नाही. मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की पशुसंवर्धन विभागात कर्मचाऱ्यांची एवढी आहे की आपल्या सडक-अर्जुनी तालुक्यामध्ये 11 पशुवैद्यकीय दवाखाने आहेत आणि डॉक्टर फक्त 3 आहेत. पूर्ण दवाखाने आहेत. या एवढा मोठा स्ट्रेस पशुसंवर्धन विभागावरती. आज जर तुम्ही पाहिलं, एवढ्या स्ट्रेस मध्ये सुद्धा पशुसंवर्धन विभाग इतकं चांगलं काम करत आहे की तुम्हाला एवढ्या आता मी जेव्हापासून आलं 6 महिन्यामध्ये तुम्हाला एकाही ठिकाणी शेळ्यांचं किंवा गाई म्हशीचं साथीचं रोग आलेला आढळलं नाही. कारण पशुवैद्यकांचं मुख्य काम कोणतं आहे? जनावरांवरती आजार येऊ देऊ नका, बिमाऱ्या झाल्या नाही पाहिजेत, रोग प्रसार थांबवणं किंवा रोग प्रसाराला प्रतिबंधक करणं हे पशुवैद्यकांचं महत्वाचं काम आहे. आणि त्याच्याकरता लसीकरणाचं काम आहे. लसीकरण करावं लागतं. आपल्या या सडक-अर्जुनी तालुक्यामध्ये 25,000च्या वर गाई म्हशी आहेत. 13,000च्या वर बकऱ्यांची संख्या आहे. 38,000 जनावरांचं कमीत कमी प्रत्येक वर्षी 4 वेळा लसीकरण करणं हे पशुवैद्यकीय दवाखान्याचं महत्वाचं काम आहे. हे आमचा विभाग करत असतो. याचा फायदा असा होतो की जनावर जर आजारी पडले नाही, जनावरांवरती बिमाऱ्या झाल्या नाही तर जनावरांवरती उपचाराद्वारे जो शेतकऱ्यांचा खर्च होतो तो उत्पन्न खर्च वाचतो. आणि जनावर आजारी पडले नाही तर त्या आजारपणामध्ये जो दूध कमी होतं, जनावरांचं दूध उठतं, बकऱ्यांचं उत्पादन कमी होतं, हे कमी होत नाही. म्हणून आजार थांबवून शेतकऱ्याच्या खिशातला पैसा वाचवणं हे तर महत्वाचं काम आहे. दुसरं महत्वाचं आमचं दुसरं कोणतं काम आहे? पैदास वाढवणं, संकरित जनावरांची संख्या वाढवणं, जास्त वजन वाढ होणाऱ्या बकऱ्यांचे पिल्ले पैदा करणं, जास्त अंड देणाऱ्या कोंबड्यांची संख्या वाढवणं. शेतकऱ्यांच्या गोठ्यामध्ये दर महिन्यात, दर वर्षाला शेतकऱ्यांच्या गोठ्यामध्ये, गाईच्या गोठ्यामध्ये दर वर्षाला पाळणा हल्ला पाहिजे. म्हशीच्या गोठ्यामध्ये दर 15 महिन्यात वगारू जन्माला आला पाहिजे. हे महत्वाचं काम आमच्या पशुसंवर्धन विभाग करत असतो. म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की आज आपला शेजारचा भंडारा जिल्हा भरपूर मोठ्या प्रमाणात दूध आहे, पण त्या मानाने जर मोदी याचा विचार केला तर ते हे नाही. पुढील काळामध्ये आम्हाला पत्रकार मंडळींची खूप मोठी साथ लागणार आहे. कारण शासनाने खूप साऱ्या योजना दिलेल्या आहेत, परंतु त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही, गरिबाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत नाही. अशा न्यूज जर आपल्या वर्तमानपत्रात आलं की आमच्या ह्या शेतकऱ्यांपर्यंत चांगल्या योजना म्हणजे जे शासनाच्या ज्या योजना आहेत त्या तिथपर्यंत पोहोचल्या पाहिजे. गव्हर्नमेंटने बकऱ्यामध्ये कृत्रिम रेतनाची सोय केली. आता एक सेक्स सॉर्टेड सिमेंट आणलं आहे, म्हणजे लिंग वीर्य निश्चित मात्रा, की त्या गाईला जर आम्ही ते इंजेक्शन लावलं तर गाईला गोरा होणार नाही. काय होईल? फक्त गोरी जन्माला येईल. आणि शेतकऱ्यांना जो गोरे पैदा होते आणि जे कसायला
खाटकाला विकायला जातात ती समस्या राहणाऱ्या शेतकऱ्याच्या घरी गोरी पैदा होईल. आणि हे असं जर झालं तर शेतकऱ्यांना वारंवार चांगलं जनावर घ्यायचं म्हणून बाजारात जाऊन घेण्याची त्यांची ही समस्या मिटेल आणि आपल्या घरी चांगली वंशावळ होईल. आपल्या इथला शेतकरी काय करतो, चांगली गाय घ्यायची असली तर लोणीच्या बाजारात किंवा पश्चिम महाराष्ट्रात जातो, चांगली गोरी घ्यायची असली तर आपला गुजरात, पंजाब, हरियाणाला जातो. मग आपल्या सडक अडचणीमध्ये अशी चांगली उत्पादनक्षम जनावर आपण का पैदा करू शकत नाही? याला कारण आपला शेतकरी हा अडाणी आहे. शेतकऱ्याला नॉलेज नाही. आम्ही जेव्हा गावखेड्यामध्ये जातो लसीकरण करा, शेतकरी लोक करत नाही. आमची गाय गाभण आहे, आमच्या जनावराला काही होत नाही, लसीकरणामुळे काही होत नाही, लसीकरणाने गाठी येतात. ते हा अशा अडाणीपणा जो आहे तो त्यांचा घालवायचा आहे. त्याकरता आम्ही, तुम्ही जर पाहिले, आमचा मागच्या 2-3 महिन्यापासून दररोज 2 कॅम्प होतात आपल्या तालुक्यात. एवढ्या कमी स्टॉप मध्ये सुद्धा आज भदुटोल्याला कॅम्प होतो, गिरोलेला होतो, दररोज 2 कॅम्प होतात. सकाळी आमचं लोक जातात, सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत कॅम्प होते. त्याच्यानंतर दवाखान्यात येतात, अजूनही बरेचशा घडामोडी होतात, ते चालू असते. तर सांगण्याचं तात्पर्य, माझ्या नेतृत्वामध्ये तुमच्या सडक अडचणी तालुक्यामध्ये पशुसंवर्धन विभागाला जे काही 3-4 वर्षाचा कालावधी मिळेल त्याच्यामध्ये आपल्याला हा तालुका पशुसंवर्धनाच्या बाबतीमध्ये पुढे तर न्यायचाच आहे. परत आजचा जो विभाग बदनाम आहे की गाई म्हशी लोक घेतात, लोक भ्रष्टाचार करतात, पैसे खातात. माझ्या काळामध्ये तुम्हाला 5 रुपयाची सुद्धा भ्रष्टाचाराची केस आहे. लोकांनी फक्त प्रामाणिकपणे राहावं, लोकांनी कुठल्याही शिफारसी आणावे नाही की माझ्या घरच्या जनावर मी दाखवतो. इमानदारीने मार्केटमध्ये जावं आणि घ्यावं. कारण शासनाने योजना खूप क्लिअर कट दिलेल्या आहेत. शेतकऱ्याच्या खिशामध्ये पैसे येतात, अकाउंट मध्ये पैसे येतात, डीबीटी प्रणाली आहे. आम्ही येता बरोबर जवळजवळ 120 लोकांना आम्ही योजना मंजूर केलेली आहे. ही एक योजना आहे, आम्ही त्याच्यामध्ये कोणीही यावं, मला म्हणावं, त्यांनी म्हणावं की मला गाय घ्यायची, मला म्हैस घ्यायची, 50% सबसिडी ही कोणत्याही जातीच्या कोणत्याही समाजाच्या माणसाला आम्हाला विदर्भ विकास, मराठवाडा विकास पॅकेज अंतर्गत आपल्याला जनावर देता येतात. अशा चांगल्या योजना आहेत. फक्त शेतकऱ्यांनी, पशुपालकांनी प्रामाणिकपणे तो व्यवसाय करावा आणि आपली आर्थिक उन्नती करावी अशी माझी मनापासून अपेक्षा आहे. आणि पुढील काळात आपण पत्रकार म्हणून या तालुक्यामध्ये आपण शेतकऱ्याच्या उत्पन्नासाठी, विशेषतः पशुधनाच्या उत्पन्नासाठी आपण आम्हाला मदत कराल अशी अपेक्षा बाळगतो. आपण या निमित्त बबलूजी मारवाडे सर यांनी मला बोलावलं आणि आपल्या सर्व पत्रकार बंधूंशी आपल्याशी हितगुज करता आली, त्याबद्दल त्यांचा मी मनापासून आभारी आहे. माननीय आमदार साहेबांना सुद्धा मी बऱ्याचशा गोष्टींची चर्चा करणार आहे. पुढील काळामध्ये चांगले आमदार आपल्याला मिळालेले आहेत, आम्हाला आमच्या कामामध्ये ते नक्कीच मदत करतील अशी मी पशुसंवर्धन विभागातर्फे अपेक्षा बाळगतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.